मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। अशोक खरातचा आलिशान फार्म हाऊस, शिवानिक संस्थान ट्रस्ट। शनिवार रविवारच्या गुप्त बैठका, सोबत कोण कोण यायचं सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हाय प्रोफाईल ज्योतिषी अशोक खरातला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर ईशान्येश्वर मंदिरासह स्थापन केलेलं शिवनिका संस्थान ट्रस्ट हे चर्चेत येते। या मंदिराला अनेक राजकीय नेत्यांनी भेटी देतानाच ट्रस्टवर राजकीय क्षेत्रातील मातब्बरांची वर्णी लावलेली असल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। कॅप्टन अशोक खरात यानं सुमारे 17 वर्षापूर्वी सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात श्री ईशान्येश्वर मंदिराची अंकशास्त्राच्या आधारे नदीच्या ईशान्य कोपऱ्यात उभारणी केली। यासाठी शिवनिका संस्थान नावानं ट्रस्ट निर्माण करून त्यावर राज्यातील मातब्बर लोकांची वर्णी लावली आणि ज्यामुळे हे प्रकरण अधिकच चर्चेत आलं। या मंदिराला अनेक मोठे राजकारणी, उद्योजक आणि सेलिब्रिटींनी भेटीही दिल्या। नोव्हेंबर 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मंदिराला भेट दिलेली आणि तेव्हापासून हे मंदिर आणि अशोक खरात अधिक चर्चेत आले होते। मंदिराची उभारणी केल्यानंतर शिर्डीला येणारे अनेक भाविक या सिन्नर शिर्डी रस्त्याच्या कडेला मिरगाव शिवारात असलेल्या मंदिरात दर्शनासाठी येऊ लागले। यात अनेक मोठे राजकारणी, उद्योजक, कलाकारांचा समावेश होता। देश विदेशातून खरात यांचे शिष्य या मंदिरात पूजेसाठी यायचे। या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला खरात यांचा आलिशान बंगला आणि शेती आहे। या ठिकाणी आंब्याची बाग लावण्यात आली असून समोर श्री शिवनिका संस्थानचा मोठा सभामंडप बांधण्यात आलाय। या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होत असतात। मंदिराच्या जवळच अशोक खरातचा आलिशान फार्म हाऊस सुद्धा आहे। तिथं शनिवार रविवारी अशोक खरात यायचा आणि त्याच्याबरोबर कोणी सेलिब्रिटी, व्हीआयपी आले तर त्यांच्यासोबत फार्म हाऊसमध्ये मीटिंग करत असल्याची स्थानिकांची माहिती आहे। शिवनिका ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर तालुक्यातल्या आणि इतर काही बाहेर जिल्ह्यातील प्रतिष्ठित या ट्रस्टचे संचालक होते। मात्र 2 वर्षापूर्वी 3 ट्रस्टींनी पदाचे राजीनामे दिले आणि नवीन ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती। त्यावर खरात यांच्या पत्नी यांना सरचिटणीस बनवण्यात आलं। या संस्थानावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या ट्रस्टी आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक कार्यक्रम, महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमांना, गुरुपौर्णिमेला चाकणकर या उपस्थित असल्याचे फोटो व्हायरल होत आहेत। खुद्द रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं की शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून तिथे अनेक सामाजिक कार्यक्रम होतात आणि एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून आपण ट्रस्टच्या कामाशी जोडलो गेलेलो होतो। मात्र कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा त्यांच्यावरील आरोपांबद्दल आपल्याला कल्पना नव्हती, असंही त्या म्हणाल्या। या मंदिराच्या सभामंडपात श्री शिवनिका संस्थानच्या संचालक मंडळाचा नावाचा फलक लावलेला, मात्र खरातवर गुन्हा दाखल झाल्यानंतर रातोरात हा फलक गायब झाल्याची सुद्धा चर्चा होतीये। अशोक खरात हा माजी मर्चंट नेव्ही अधिकारी असून गेल्या काही वर्षांपासून स्वतःला अंकशास्त्रज्ञ आणि ज्योतिष म्हणून मिरवत होता। पोलिसांनी त्याच्या पेनड्राईव्ह मधून तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले आहेत। या गंभीर प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। या पथकाची जबाबदारी डॅशिंग पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे सोपवली आहे। न्यायालयानं अशोक खरातला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यामुळे या प्रकरणाचे अनेक धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे। त्याच्या फार्म हाऊसवर झालेल्या पार्ट्या आणि तिथे येणाऱ्या हाय प्रोफाईल व्यक्तींच्या गेस्ट लिस्टचीही कसून चौकशी केली जाते। या संदर्भातले अपडेट लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू। पण या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।